हाय वेलकम नमस्कार सलाम स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव मराठी बॉयज. तर भावांनो, फायनली विद्युत जामवालची क्रॅक मूवी मी बघून आलोय. आता मूवीचा रिव्ह्यू करण्याच्या पहिले मी तुम्हाला हे सांगून देतो की खूप सारे मोठे युट्यूबर लोक आहे ज्यांनी मूवीचा रिव्ह्यू खूप बकवास केलाय, म्हणजे त्यांना मूवी आवडली नाहीये. म्हणजे विद्युत जामवालचं टायगर श्रॉफ सोबत पण कंपॅरिझन केलं. पण जर खरं बोललं ना, या लोकांना हॉलिवूड लेवलचं ऍक्शन पण पाहिजे आणि कोण जर हॉलिवूड लेवल सारखं कोण जर ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय तर यांना अजून परफेक्ट पाहिजे. तर मग माझं या लोकांना सजेशन आहे की या लोकांनी सलमान खानच्या किसी का बाई किसी की जान आणि राधे टाईप मूवी बघितल्या पाहिजे. आता मी असं नाही म्हणणार की क्रॅक मूवी मध्ये काही वीक पॉईंट्स नाहीये आहे, पण जसे या युट्यूबर्स लोकांनी सांगितलं तशी ही मूवी नाही. म्हणजे क्रॅक मूवीला डायरेक्ट टायगर श्रॉफच्या गणपत मूवी सोबत कंपॅरिझन करते, तर तशी ही मूवी बिलकुल नाहीये. एका वाक्यात जर मूवीचं रिव्ह्यू केलं तर मूवी वन टाइम वॉच मूवी आहे, ॲव्हरेज पण आपण त्याला म्हणू शकतो, ठीकठाक मूवी आहे आणि ॲक्शननी भरलेली मूवी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन टाइम वॉच करून आपण या मूवीला एंटरटेन आपण होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्युत जामवालचं ॲक्शन तुम्ही टायगर श्रॉफच्या ॲक्शन सोबत प्लीज कम्पेअर करूच नका, कारण वर्ल्ड मधल्या बेस्ट फिटनेसच्या लिस्टमध्ये विद्युतचं नाव येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्युत जामवाल बॉलिवूडमध्ये स्वतःच्या दमवरीतपर्यंत आला आहे आणि आपला टायगर श्रॉफ नेपोटिझमच्या दमवरीतपर्यंत आलेला आहे. तर मग मी असं नाही म्हणत की विद्युतच्या खराब मूवीला पण तुम्ही सपोर्ट करा. मी फक्त म्हणतोय की जे खरं आहे ते बघा आणि नंतर मग तुम्ही काय बोलायचं ते बोला. आणि हा, या मूवीमध्ये तुम्हाला थोडंफार हॉलिवूडचं टच भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मूवीमध्ये जे विकनेस पॉईंट आहे ते म्हणजे मूवीमध्ये केलेली लोकांनी ॲक्टिंग, म्हणजे ॲक्टर्स लोकांनी जी ॲक्टिंग केली आहे त्या गोष्टीमध्ये कुठेतरी कमतरता वाटते. मेन म्हणजे आपलं विद्युत जामवालचा जो टपोरी ॲक्सेंट आहे तो मला थोडा खटला, म्हणजे तो थोडा परफेक्ट वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्टरेस म्हणजे नोरा फतेही तिथं या मूवीमध्ये कशाला घेतलं याचंच मला कळत नाही. म्हणजे ग्लॅमर वगैरेसाठी ती ठीक आहे, पण तिला मूवीमध्ये खूप मोठा रोल दिलेला आहे आणि ती खरं म्हणलं तर मूवीमध्ये ती शोभत पण नाही आहे. आणि ॲक्टिंग त्यांनी कोणती केलेली आहे तेच मला कळत नाही आहे. तर मग त्या गोष्टी तुम्ही जर इग्नोर केल्या तर मूवी तुम्हाला खरंच चांगली वाटेल. खरं बोललं तर मूवीमध्ये जास्त ॲक्शन आहे, जे म्हणजे पूर्ण मूवी ॲक्शननीच भरलेली आहे. तर हा, तुम्ही ॲक्टिंगला तर थोडंफार इग्नोर करूनच टाकशाल, कारण तेच थोडं वीक पॉईंट आहे या मूवीमधला. तर ठीक आहे, तुम्ही मूवी म्हणजे एक ॲक्शन म्हणून तुम्ही ही मूवी बघायला जाऊ शकता. आणि खरंच ॲक्शन मूवीमध्ये खूप आहे आणि विद्युतचं ॲक्शन तुम्ही बघितलेलंच असं बाकी मूवीमध्ये. तर या मूवीमध्ये तुम्हाला खूप सारं ॲक्शन बघायला भेटेल आणि खरंच ते एक नंबर ॲक्शन आहे. मला तर आवडलेलं आहे, पर्सनली मला खूप ॲक्शन आवडलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ॲक्शन लवर असाल तर ही मूवी तुमच्यासाठी आहे, तुम्ही ही मूवी थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. पण जर आता रिॲलिटी जर बघायला गेलं तर मूवीला तसा सपोर्ट भेटत नाही आहे, कारण मूवीचे रिव्ह्यू पण खूप पानसट आले आणि मूवीचं जास्त प्रमोशन पण झालेलं नाही आहे. तर मग तुमची इच्छा, आता मूवीचं तुम्ही प्रमोशन वगैरे जर बघून जर मूवी बघायला जात असेल तर तुमची इच्छा, आणि जर तुम्हाला खरंच ॲक्शन मूवी बघू वाटत असेल तर तुम्ही ही मूवी बघायला जाऊ शकता. तर ठीक आहे भावांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.